आता आजकालचे जे तरुण आहेत त्यांनी सुद्धा जॉब बघताना आधी आपल्याकडे नॉलेज किती आहे ह्या गोष्टींचा त्यांनी आधी विचार केला पाहिजे, आणि मग आपण किती पगाराची आपली नोकरी असली पाहिजे हे ठरवलं पाहिजे, आणि त्याप्रमाणेच तुम्ही जॉब शोधले पाहिजे. तुमच्याकडे नॉलेज शून्य पण पगार पाहिजेत 1,00,000 रुपये. मग अशा इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही चुकून इंटरव्ह्यू तुम्ही पासही करता, पण त्या पगारा एवढं तुमच्याकडे जर नॉलेज नसेल तर ऑटोमॅटिक तुम्हाला स्ट्रेस यायला लागतो. पगारापेक्षा जर तुमचे खर्च वाढले ऑटोमॅटिक तुम्हाला स्ट्रेस यायला लागतो. म्हणून शून्य ध्यान करायचं. जोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान येत नाहीये, जोपर्यंत मी काय आहे, माझी कॅपॅबिलिटी काय आहे, माझे पाय किती लांब आहेत, त्याप्रमाणे माझं अंथरूण पांघरून किती असलं पाहिजे, ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला कळतील त्यावेळेस तुम्ही या स्ट्रेस सारख्या आजारातून तुम्ही बाहेर पडू शकता. म्हणून शून्य ध्यान महत्वाचं आहे. हे सुद्धा DXM देतं. स्वतः डॉक्टर लिन सायंटिस्ट आज सगळे त्यांच्याकडे, पूर्ण आज जगावर त्यांनी राज्य केलेलं आहे DXM बिझनेस. फायनान्शियल फ्रीडम, टाइम फ्रीडम, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. तरी सुद्धा ते रोज शून्य ध्यान करतात. आपण तर सर्वसामान्य